खोटा 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 खोटं बोलून मुद्दाम फडकावताय तुम्ही. अरे किती निर्दयी माणूस असला तरी तो असं वागणार नाही. स्वतःच्या सुनेला. अयो विश्वास नसेल तर राहू दे. मरा मरा. अहो खरं असेल का हो हे? भिकडाच्या बोलण्यावर कसं काय विश्वास ठेवता तुम्ही? कसला आग लावाय माहिती नाही. यांच्यावर माझा अजिबात विश्वास नाहीये. पण मनोरमाबाई नक्कीच असं वागू शकतात यावर पक्का विश्वास आहे. माझ्या बाळाला खरंच असं अंगणात ठेवलं असेल का हो त्यांनी? मी तुम्हाला सांगते धाकल्या मालकीनबाई, तुम्ही या भारलेल्या खोलीला बिलकुल घाबरू नका बघा. अहो तुमचे सासरे बुवा म्हणजे तुमच्या मालकांचे वडील तिथं दिस रात भजन कीर्तन करत असायचे. आता मला सांगा, जो माणूस तिथं दिस रात भजन कीर्तन करत असेल तिथं देवाचाच वास असणार ना. पण म्या कामाला आले तेव्हापासून ती खोली बंदच आहे. तेव्हापासून तिथं काय बी नाही बघा. सणावाराला मला कवा तरी साफसफाई करायला लावायचे, पण देव माणसाची खोली म्हणून मला लई बरं वाटायचं बघा. असं वाटायचं की सेवा होती. पण अचानक त्या जागेला भारलेली जागा म्हणायला लागली हो. नाही नाही तसं नाही. रात्रीचे आवाज यायचे. आपण सगळे लहानपणापासून ऐकायचोच ना. पण बाबाजींनी तिथे दोऱ्या बांधल्या, जमिनीत पार रवली, लक्ष्मण रेषाही काढली. तेव्हापासून सगळे आवाज बंद झाले. आणि बाबाजींनी सांगितलंय की तिथे वाईट शक्तींचा वास आहे. अहो राहू द्या इनुताता, तू इशेच नका. धाकल्या मालकीनबाई घाबरल्या तू म्हणजे घाबरणारच ना. रातच्याला ते एकल्याच तिथं असते. ऐका माझं, तुम्हाला इथे एकट्याला भीती वाटत असेल ना तर माझ्या झोपड्यात राहावा की. अहो तसं नाही, दिसभरी तर राहावा आणि रातच्याला माझ्या घरला चला की, म्हणजे प्रश्नच मिटला बघा. नाही नको गंगा मावशी. बरोबर हाय. तुम्ही कशा गरीबाच्या झोपड्यात याल? अगं नाही तसं नाही. सासूबाईंना आवडणार नाही ना ते, म्हणून नको. हो त्याच्यावरून वहिनींना पण ओरडा बसेल आणि मावशी तुला पण. वय हो, विसरलेच मी. मी अंगावर टाकलेली पाल त्या शिवप्पाने कितीही झटकून टाकण्याचा प्रयत्न केला तरी मनात राहणारच हो. वळवळत म्हणतो मी पाप. त्यामुळे शिवप्पा आणि सकूची आई इथे येणारच हो. पण त्या वेळेला हा दिगू इथे राहता कामा नये. दिगू असेल तर पेटलेल्या फटाक्यावर पडेलो पाऊस म्हणतो मी पाप. याला कसंही करून बाहेर काढलं पाहिजे हो. काय हो दामू काका, धावत आलात की काय? अयो होय हो मालक. तो शेजारचा गावचा यशवंत अहो व्याज देत नाही म्हणतो. बरं म्हणतो कसा, मी दिगू शेटना सांगेन मग त्या मुदत वाढवून देतील. अयो मला हाकलून दिलं हो. असं म्हणाला यशवंत? हा म्हणजे ठीक आहे, बघतो मी, बोलतो यशवंतशी. पण मालक, ते मालकीनबाईंनी व्याजाचं काय झालं हे विचारायच्या आधी बघा हो. नाही म्हणजे मालकीनबाईंसमोर मला लटके बोलता येत नाही हो, म्हणून आलो बघा तातडीने धावत. ते मागच्या वेळी सखारामच्या वेळेला बोलणी ऐकायला लागली होती हो आपल्या दोघांना म्हणतो मी. ते ऐकायला लागू नये म्हणून म्हणतोय मी पाप. ठीक आहे, जातो मी यशवंतकडे. अयो माती खायला आई बाप येत आहेत. ही शुभ वार्ता आधी छोट्या मालकीनबाईंना आणि मग मोठ्या मालकीनबाईंना देतो तरच आहे हो आनंदाला अर्थ म्हणतो मी.
अय्यो कावळा किती ओरडते हो. पाहुणे येणार वाटत, माहेरचे पाहुणे येणार वाटत. म्हणजे उपमा येणार? हो येणार, हो येणार. आपल्या मुलीची अशी दुर्दशा कळल्यावर नक्कीच येणार हो ते. बघायला म्हणतो मी. त्यांना त्यांना माझी अवस्था कशी कळली? अयो या हुशार दामू मामाने सांगितली बघा सगळी परिस्थिती म्हणतो मी. अयो अंगणातला मुक्कामच सांगितला, इथून हाकलपट्टी केली तेच सांगितलं, काही लपवलं नाही बरे, सगळंच सांगितलं. तुझ्या आई आप्पांना कळू दे ना तुझी परिस्थिती म्हणतो मी, की तुला घरात घेतलं नाही आहे ते, बाहेरच ठेवलंय तुला. कुत्र्यासारखी झाली आहे बघ तुझी अवस्था म्हणतो मी. हो पण कशाला दामू मामा? अयो तुझ्या विठुरायाचं काम मीच केलं ग. आता ते इथे येणार भेटणार, मग मालकीन बाई त्यांच्यावर केकसणार, मोठाच दुरडा उडणार म्हणतो मी. आता मौज आहे ग तुझी. हो दामू मामा तुम्ही का केलं तसं? किती त्रास होईल लोकांच्या उपाय आपण. आणि अजून एक गंमत सांगतो बघा, आज तुला वाचवायला कुणीच नाहीये. म्हणजे तुझे कैवारी तुझे आहो त्यांना पाठवले बघ वसुलीसाठी म्हणतो मी. आता तू बघ तुझी सासूबाई तुझ्या आई अप्पांना कसा कच्चा फाडून खाईल पाप. आता मौजच मौज. अयो मालकीनबाई घ्या बसून पाणी प्या. हो पाणी कशाला? मला तहान लागली तर मी पिईन पाणी. ते जरा तुमची काळजी वाटली म्हणून बोललो. कुणाची? माझी काळजी वाटली का? अयो ते मालक नाही आहेत ना पेढीवर, ते गेले तो वसुलीसाठी, आणि छोट्या मालकीनबाईंचे आई वडील येत आहेत तो भेटायला. मग मग काय आभाळ कोसळेल असं वाटलं का? ते मला असं वाटतंय की ते जाब विचारायला येत आहे तो. हो मग बरंच आहे की, दिगुई नाहीये. या आणि विचारा जाब, मग मी बघतेच.